ओके. सो एक छोटासा डिस्क्लेमर आहे, की ह्यासाठी, की प्रोजेक्ट काय आहे, कधीचा आहे, कोण क्लायंट आहे, कुठे आहे, कसं कंप्लीट झालं, काय होतं, तर त्याबद्दल. कारण की अगदीच तुम्हाला रँडममध्येच फोटोशूटचा व्लॉग टाकते, तर मला तुम्हाला एक छोटीशी आयडिया द्यायची, की कशासाठी काय आहे ते. तर हा प्रोजेक्ट आहे लास्ट इयरचा 2024चा. 2024चा ह्यासाठी कारण की ते कंप्लीट व्हायलाच साधारण आम्हाला 6-6.5 महिने लागले. एरियाच तेवढा आहे ऑलमोस्ट 1200 स्क्वेअर फीट. मी ब्लॉगमध्ये 1000 बोलले, पण 1200 स्क्वेअर फीट आसपास आहे. त्याच्यापेक्षा थोडेसे 22 वरतीच आहेत, पण 1200 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. आणि क्लायंट जी आहे ती माझी 2018 पासूनची माझी क्लायंट आहे आणि सेम क्लायंटचं मी थर्ड प्रोजेक्ट करते आहे. सो फर्स्ट त्यांचं एक कमर्शियल प्रोजेक्ट केलं. त्याच्यानंतर प्रॉपर 1 इयरने आम्ही त्यांचा एक बंगलो होता घेतलेला त्यांनी. तो ग्राउंड प्लस 2 त्याच्यात 4 रूम्सची पूर्ण रिक्वायरमेंट त्यांची होती. त्या हिशोबाने तो एक प्रोजेक्ट केला. त्याच्यानंतर मग हा थर्ड प्रोजेक्ट आहे डायरेक्ट 1200 स्क्वेअर फीटचा, ज्याच्यात आहेत 5 बेडचे ऑप्शन्स. त्या प्रत्येक रूममध्ये वॉशरूम, टॉयलेटची सगळी सोय आहे, स्टीम आहे. तर आम्ही थोडंसं अपग्रेड केलं कारण की सगळ्याच पेशंटना नाही आवडत, की ह्यांनी यूज केल्यानंतर त्यांनी बसायला. सो आम्ही थोडं हायजीनच्या हिशोबाने सुद्धा बाथरूममध्येच आम्ही स्टीमची सोय केलेली आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर क्लायंट खूप खास आहे कारण की सलग एका क्लायंटसोबत माझा हा तिसरा प्रोजेक्ट आहे. सो त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट खूप खास आहे. मेन म्हणजे ह्याच्यात तुम्ही थीम जी बघताय ती इंडियन थीम आम्ही घेतली आहे. त्याच्यात प्रॉपर आम्ही टीक वूड वापरलंय. लॅमिनेट जे लावलं आहे ते सुद्धा आम्ही असं नॅचरल टोनच्या हिशोबानेच लावलं आणि जास्त काही कलर्स घेतलेले नाहीयेत. 3च कलर घेतलेले आहेत. सो मला थोडंसं तिकडे थोडासा चेंज करायचा होता, की आयुर्वेद म्हटलं की फक्त ग्रीन, स्काय ब्लू, ब्राउन हे कलर नसून आपण छान व्हाईट, बेज कलरमध्ये जाऊ शकतो. आणि ते बनल्यानंतर आम्हाला बऱ्याच त्याच्या पेशंट्सचे म्हणजे मीही कधी असेल तेव्हा त्यांच्या पेशंटचे म्हणा, त्यांच्या सगळ्यांचे असे रिव्ह्यूज होते, की आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय, खूप छान वाइब्स आहेत. अगदी मंदिरात आल्यासारखं वगैरे वाटतंय. सो असा हा एक छोटासा डिस्क्लेमर होता. सो तुम्ही आता कंटिन्यू करू शकता व्लॉग बघायला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. तर आज आपण चाललो आहोत माझ्या साईटवरती, जे मी डिझाईन केलेलं आहे. क्लिनिक आहे, बेसिकली पंचकर्मा सेंटर आहे. तो बघूया कसं काय आहे, तुम्हाला मी दाखवते. त्याची एक टूरवाला व्हिडिओ पण मी करेन चांगला. तो व्लॉग त्याचा एक वेगळा व्लॉग करू आपण, पण तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये त्याचा BTS बघायला मिळेल. सो तुम्ही एन्जॉय करा. तर आपण पोहोचूच एक 10 मिनिटात आणि मला सांगा कसं वाटतंय. बाय बाय, ये लवकर. Door 2. आज माझे आई बाबा सुद्धा ह्या क्लिनिकमध्ये आलेले आहेत ॲक्च्युली. सो माझ्यासाठी असं खूप असावाला मुवमेंट आहे, कारण की फर्स्ट टाईम माझे बाबा आलेले आहेत. मी एखाद्या काम केलेल्या माझ्या एखाद्या प्रोजेक्टला विजिट द्यायला ॲक्च्युली नाही आले, पण ते आईसोबत आले. सो ते असं एकदम निरखून बाईक बघत आहे की कसं आहे, काय केलं आहे ना, बघून मला नेहमी असं वाटायचं की अरे नाही,
ह्यांना ही गोष्ट कशी काय माहिती, त्यांना ही गोष्ट कशी काय माहिती. तर मला असं वाटतं की ती गोष्ट माझ्याकडे त्यांच्याकडनंच आलेली आहे, की ती एक क्युरिओसिटी निर्माण झाली लहानपणापासूनच माझ्यामध्ये, की त्यांना बघून असं असायचं की मलाही ही गोष्ट यायला पाहिजे. तर त्यांनाही माहिती आहे ना, मग मलाही ती गोष्ट यायला पाहिजे. सो ते माझ्या मते थोडंसं ते क्युरिओसिटी आणि ते थोडंसं असं प्रत्येक गोष्टीतलं असं खुंखारीपणा माझ्या त्यांच्याकडनं आलेला आहे, की मला भले ती माझी फील्ड नसली तरी ऑफकोर्स आता ही फोटोग्राफी माझी फील्ड नाही आहे, पण सुशांतसोबत राहून मला ती गोष्ट खूप असं वाटायला लागली, किती छान वाटतंय, हे किती छान वाटतंय. अच्छा ह्या गोष्टीला हे असं म्हणतात, की बाबा ही फ्रेमिंग आहे, हे असं आहे, मग हे असं का, इथे ही लाईट अशी येत नाही आहे, ही इथे अशी शॅडो येते किंवा ही सनलाईट असं येतं तसं येतं. तर ह्या गोष्टी त्याच्याबरोबर होईल. जे म्हणजे असं म्हणतात ना, तुमचा जो सर्कल आहे, तुम्ही ज्या सर्कलमध्ये राहताय, ज्या माणसांमध्ये राहताय, ज्या लोकांमध्ये तुम्ही उद्बस करताय, तसे तुम्ही ग्रो होत असता. तर आता वाजलेत रात्रीचे, मला नाही मला दिसते की नाही 11 आणि अजूनपर्यंत आमचा शूट संपलेला नाही आहे. आम्ही ओनरकडनं चावी ठेवून घेतली आहे. तर बघू, तर जस्ट आम्ही चालू केलेला आहे व्हिडिओ शूट. आत्ताच जस्ट आमचा फोटोशूट संपलं आहे आणि आता व्हिडिओ शूटला चालू केलं आहे. सो बघू किती तास लागत आहेत, किती वेळ लागतो आहे. ट्राय करतो आहे आम्ही की लवकरात लवकर संपवायला. हार्डली हाफ ॲन आवर 1 तासात संपवण्याचा प्रयत्न आहे, पण बघू आता. हा एक वेगळा रूम आहे. हा साधारण एंट्रन्स आहे, ठीक आहे. हा एंट्रन्स आहे आणि इथून असं आत गेल्यानंतर हा रिसेप्शन टेबल आहे इथे आणि हा मेडिसिन्सचे विंडोज आहे, जिथनं मेडिसिन डिस्ट्रीब्यूट करता येते. कॅश घेण्यासाठी मेडिसिन जी पेशंटला द्यावी लागते त्याच्यासाठीची ही विंडो ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे हा जो इथे भाला मोठा उंच डिस्प्ले युनिट आहे. इथनं असं आत गेल्यानंतर हा एक ट्रीटमेंट रूम आहे. इथे मिरर, हा त्यांचा काउंटर, बेड, बाथरूम, टॉयलेट. टाईल्स ॲक्च्युली आम्ही भिंतींवरती ह्यासाठी लावले आहेत ना, कारण की ऑइलचं काम भरपूर असतं. सो इथे टाईल्सचं काम भरपूर ऑइल्सचं काम भरपूर असतं. त्याच्यामुळे आम्ही टाईल्स लावले की वॉल्स खराब होऊ नये आणि क्लिनिंगला खूप इझी पडावं ह्या पर्पजसाठी, की आम्ही हा एक दुसरा रूम आहे. पण तुम्हाला आता हे असं मुद्दाम दाखवते, कारण की प्रॉपर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला त्याच्यात ते जरा आणखीन व्यवस्थित कळावं. ते इथेच सगळं दाखवलं तर मग यार काय अर्थ आहे. म्हणजे ठीक आहे, हा मेडिसिन एरिया आहे, त्यांचा काउंटर आहे. इथनं मेडिसिन द्यायला आतमधनं प्रॉपर त्याला स्टॉपर, मॅग्नेट सगळं लावून हा त्यांचा मेडिसिन एरिया आहे. वरती जे आहे इथे जायला इथनं शिडी आणि वरती लॉफ्ट एरिया. ठीक आहे, आपण जाऊ आता दुसऱ्या रूममध्ये.
गाईज आता वाजला आहे रात्रीचा 1. हालत तुम्ही बघू शकता. सगळं सामान घेऊन आम्ही निघालो आहे. जस्ट पॅकअप झालं आहे आता आमचं. आता आम्ही निघालो. आम्ही काही खाल्लं पण नाही आहे, जेवलो पण नाही आहे. आता इथून जाऊन पहिलं काहीतरी जेवणार आणि मग डायरेक्ट घरी जाऊन खूप झोप येते. खूप दमायला झालं आहे. साधारण आज खूप वेळ लागला. म्हणजे ॲक्च्युली जागाच तशी मोठी होती. सो तितका वेळ लागला आम्हाला. जवळजवळ 1000 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. सो येस, तेवढा वेळ लागला आम्हाला त्यासाठी. ॲक्च्युली खूप पेशंट्स पण होते आज. शक्यतो आम्ही त्यांना विचारूनच आलेलो की पेशंट्स आहेत का आज, इतके असणार आहेत का, तर ते तसे नाही म्हणाले होते. पण आज तरीसुद्धा वॉकिंग कस्टमर्स आणि पेशंट्स खूप आलेले. सो त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ लागला. सो आता येस, आम्ही निघालो आहे रात्रीचा 1 वाजता पॅकअप करून. आणि आता आम्हाला जायचं आहे ऑल द वे अंधेरी. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलंय, कसं झालं आहे आणि तुम्हाला आवडतंय का. तुम्हाला जर का क्लिनिकचे काही डिटेल्स हवे असतील, कुठे आहे लोकेटेड, काय वगैरे, तर मी त्याचे लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आहे. तर तुम्ही जाऊन नक्की बघा. बाय.